एका सुंदर सकाळी तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे. तर गुड मॉर्निंग म्हणता येणार नाही, कारण आत्ता 9:30 ते 9:45 वाजले असतील. पण सकाळचं व्हिडिओ शूट करणं अगदी इम्पॉसिबल आहे, कारण एक जणाला शाळेत जायचं असतं, एक जणाला शेतात जाण्यासाठी डब्बा करण्याची मिठी असते, त्यामुळे शूट तर करता येत नाही. पण पुन्हाचं मी आज केलं आहे शूट. तर सगळं काम आवरलं होतं, म्हणजे घरचं किचनचं तर सर्व आवरलं होतं. भांडे घासून झाले होते. आता रूम साफ करायची होती, कारण सकाळी उठल्यानंतर आधी टिफिन करावा लागतो. 8:30ला शाळेत जायचं असते त्यामुळं. आणि मग ती केला. आणि टिफिनचा राडा तर आज अगदी खूप होता, कारण शेतात ऊस तोडायला मशीन आली होती, ज्यांना नाश्ता द्यायचा होता. आणि त्यातल्या त्यात मी काल इडलीचं भिजू घातलं, त्यामुळे एक जणाला डोसा करून दिला. आणि त्यानंतर मग पोह्याचं सगळं सामान करून घेतलं. फक्त पोहे भिजवायचे राहिले होते. पोहे साधारणतः 1 ते 1.5 किलो द्यावे लागते शेतात, जेव्हा मशीन येते ऊस तोडायला. मग दुपारी पण आरामात 30 ते 35 चपात्या, भात आणि वरण आणि एखादी भाजी द्यावी लागते. तरी तर मी सर्व तयारी सकाळीच करून घेते, जेणेकरून मला एकटीला दुपारी सोपं जावं डब्बा करून घ्यायला. तर मग असा राडा होतो, त्यामुळे मी सकाळी काही शूट करत नाही. मग त्यानंतर प्रत्येकाचं मी ट्रान्सफॉर्म बघितलं की एक असं चुटकी वाजली की सगळं होतं, पण तसं काही आयुष्यात होत नसतं. तर आपल्यालाच हाताने सर्व साफसफाई करावी लागते. तर मी साफसफाई केली आणि आम्ही सुका कचरा आणि ओला कचरा असं वेगवेगळे करतो, जेणेकरून ती गाडी आली की आम्हाला देता यावा एका टोपल्यामध्ये. मग कागदं हल्ली ज्या घरात मुलं असतात तिथं कचरा म्हणजे फक्त कागद असतं, आणि ते गावाकडे सर्व म्हणजे रस्त्यावरचे आपापल्या घरापुढं सगळेजण साफ करतात. कुठेही कुणी घाण करीत नाही, सगळं अगदी व्यवस्थित असतं. मग एकच काम राहिलं होतं, जे की वरच्या झाडाला पाणी द्यायचं होतं. मग पाणी काढायला गेले, पण फोन हातात होता, त्यामुळे ते काही शूट करता आलं नाही. पण पाणी एका छोट्या बकेटात घेतलं. त्यानंतर मग वर पायऱ्याने गेले आणि 2-3 माझी फुलाची झाडं आहेत, त्या की मशीन आली, त्यामुळे मला त्यांना पाणी घालणं झालं नाही. त्यामुळे मग मी वर आले व त्यांना चौकून पाणी द्यायचं होतं मला, कारण 2 दिवस झालं मी पाणी दिलं नाही. पण आज माझ्या लक्षातच आलं नाही. वर पोहोचल्या तर पिल्लूची सायकल दिसली आधी. तर पुढचा रस्ता जर खालीवर आहे, त्यामुळे ती बाहेर सायकल खेळत नाही, तर वरच खेळते हमखास. तर ही माझी सुंदर फुलाची झाडं मी जुना एक डेरा होता आमच्या इथं, त्याच्यात एक लावलेले, पुन्हा फुटलेला एक टफ होता, त्यामध्ये एक लावलेलं होतं. त्यामुळे मी चौकड पाणी देऊन घेतलं. पलीकडे आहे ती शेवग्याच्या शेंगाचं झाड आहे. आणि आज एक मेन काम होतं की हरभऱ्याची भाजी वाळली का नाही ती बघायची होती. अगदी आज सकाळी ती सगळं धुवून अगदी व्यवस्थित झालं होतं. तर मग इथे चपातीचे काही राहिले होते, मग तिकडे करून ती वाळू घातली, जेणेकरून जनावरांना देता येतील. तर हरभऱ्याची भाजी काल वाळू घातली, ती हलवायची नसते, फक्त वरून बघायची असते की वाळली का नाही. तर मग मी ती चेक केलं तर ती काही वाळली नव्हती. थोडी उचलून बघितली. पलीकडे मोहरीची पाने देखील वाळू घातली होती, आणि त्याची ही चुरून भाजी केली जाते उन्हाळ्यासाठी स्टोर. तर असा होता सकाळचा ब्लॉग. मी नक्की पुन्हा एकदा तरी पूर्ण सकाळची आमची जी भागंदौड असते ती शूट करण्याचा नक्की प्रयत्न करेन. थँक्स फॉर वॉचिंग गाईज.